Okay. So today we are going to start with the next numerical. कालचं एक numerical, दोन numerical राहिलेले होते. काय आहे? The solubility product of AgBr is 5.2 into 10 raised to minus 13. The solubility product of AgBr is 5.2 into 10 raised to minus 14. Calculate its solubility म्हटलंय in mole per dm cube as well as gram per dm cube. जर मोलार मास ऑफ AgBr किती आहे तर 187.8. जर मोलार मास किती आहे 187.8 काय आहे तर ग्रॅम पर काय आहे तर मोल. बघा मी काय सांगितलं लक्षात येते का बघा. काय आहे क्वेश्चन सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिलाय. सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिलाय म्हणजे काय दिलाय KSP. सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिलाय म्हणजे काय दिलाय KSP. KSP ची व्हॅल्यू किती आहे KSP ची व्हॅल्यू आहे 5.2 into 10 raised to minus 13. ठीक आहे. पुढं कॅल्क्युलेट इट्स सोल्युबिलिटी इन मोल पर dm cube अँड ग्रॅम पर dm cube. AgBr जर आपण घेतला तर तो AgBr डिसोशिएट होताना कसा डिसोशिएट होतो स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. Ag प्लस प्लस काय होते तर Br काय होते तर मायनस. ह्या केस मध्ये x इज इक्वल्स टू 1 आहे आणि y इज इक्वल्स टू पण काय आहे तर 1. ह्या केस मध्ये x इज इक्वल्स टू काय आहे तर 1 आणि y इज इक्वल्स टू पण काय आहे तर 1. सो इच्छा केस मध्ये KSP इज इक्वल्स टू काय असणार आहे x रेज टू x y रेज टू y s रेज टू x प्लस काय असते तर y. सो 1 रेज टू 1 1 रेज टू 1 s रेज टू 1 प्लस 1 म्हणजे 1 s स्क्वेअर. therefore KSP is equals to काय येणार आहे तर s स्क्वेअर. KSP is equals to काय आहे तर s स्क्वेअर. विचारले s ते बटन लाव इकडचं फर्स्ट नंबरचं. हा सो स्क्वेअर रूट ऑफ KSP इज इक्वल्स टू काय असते तर s. स्क्वेअर रूट ऑफ KSP बाळांनो स्क्वेअर रूट ऑफ KSP इज इक्वल्स टू काय असते तर s. बरं ठीक आहे तर स्क्वेअर रूट घेऊया. स्क्वेअर रूट ऑफ KSP ची व्हॅल्यू किती आहे 5.2 into 10 raised to minus 13 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर s. हा -13 हा ऑड नंबर आहे. त्याला इव्हन मध्ये कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे. जर मला स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्यायचंय कारण स्क्वेअर रूट आहे ना. कसला रूट आहे स्क्वेअर म्हणजे पॉवर 2 आहे त्याची. मग इथं मी काय करते स्क्वेअर रूट ऑफ 5.2 चं काय करते 52 into 10 raised to minus 14 is equals to काय येणार आहे तर s. सो स्क्वेअर रूट ऑफ 52 into 10 raised to minus 7. स्क्वेअर रूट ऑफ 52 into काय येणार आहे तर 10 raised to minus इज इक्वल्स टू काय येणार आहे तर s. आता 52 चा स्क्वेअर रूट कसं घेणार आहे 52 चा स्क्वेअर रूट कसं घेणार आहे s इज इक्वल्स टू 52 चं काय बघायचं लॉग बघायचं त्याला डिवाइड बाय काय करायचं हाफ कारण स्क्वेअर रूट आहे. काय आहे स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट असेल तर 1/2 असते. क्यूब रूट असेल तर 1/3 असते. फोर्थ रूट असेल तर 1/4 असते. फिफ्थ रूट असेल तर 1 बाय काय असते तर 5. समजून घ्या मी काय सांगतेय. आणि मग त्याचं काय बघायचं तर अँटी लॉग इनटू काय येणार आहे 10 raised to minus 7. परत सांगते एकच मिनिट. हे बघा हा स्क्वेअर रूट ऑफ 52 आहे होय की नाही. तुमचं s इज इक्वल्स टू काय आलंय स्क्वेअर रूट ऑफ काय आलंय तर 52 into 10 raised to minus 7. हे स्क्वेअर रूट ऑफ 52 म्हणजे शुअर या स्क्वेअर रूट ऑफ 52 म्हणजे 52 raised to 1/2 असते. इंटू 10 raised to काय असते तर -7. तुम्ही जर ह्याला लॉग अप्लाय केला तर लॉग टू द बेस 10 ऑफ 52 raised to 1/2 ना. a raised to x काय असते x log ऑफ काय असते तर a. म्हणजे इथं काय येणार आहे 1/2 येणार की नाही येणार. हा म्हणजे तुम्ही 52 चा लॉग बघणार
त्याला डिवाइड बाय काय करणार 2 आणि मग त्याचं काय बघायचं तर अँटी लॉग. मग मला सांगा 52 म्हणजे डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? ऍक्च्युली 52.00000 आहे. डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत? 2. डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत? 2. 2 मायनस 1 काय येणार आहे? 1. सो 1.52 चा 0 मध्ये लॉग काय येते बघा जरा पटकन. 52 चा 0 मध्ये लॉग काय येते बघा जरा प्लीज. फाटलेलं पान आहे ते, काय नाहीये एनसीईआरटी. 7-1 सो 7160 आहे. ह्याला डिवाइड बाय काय करणार आहे तर 2. 52 चा लॉग बघायचं आणि त्याला डिवाइड बाय 2 करायचं. 52 चा लॉग बघायचं, त्याला डिवाइड बाय काय करायचं 2. डेसिमलच्या आधी किती नंबर होते? 2. 2 मायनस 1 काय आलं? 1. 1.7160 डिवाइड बाय 2 आलं. सो इथं काय येणार आहे? 2 1 जा 2 0 जा 2 8 जा 16 मग 2 5 जा 10 2 8 जा आणि 0 जा. 0.85 चं 80 मध्ये अँटीलॉग बघायचं, म्हणजे 0.85 चं 8 मध्ये अँटीलॉग बघायचंय. बघा काय येतंय? 0.85 चं 8 मध्ये अँटीलॉग बघा काय येतंय? 0.85 चं 8 मध्ये अँटीलॉग बघा काय येतंय? 7211. So 7211 इथं कॅरेक्टरिस्टिक 0 आहे. 0 plus 1 1. So 7.211 into 10 raised to -7 मोल पर DM क्यूब. बाळांनो ही मोलार सोल्युबिलिटी झाली. कसली सोल्युबिलिटी झाली? मोलार सोल्युबिलिटी. तुम्ही डोळे उघडून बघितला तर कॅल्क्युलेट इट्स सोल्युबिलिटी इन मोल पर DM क्यूब अँड काय? ग्रॅम पर DM क्यूब. तुम्हाला मोल पर DM क्यूब मधली पण व्हॅल्यू पाहिजे आणि ग्रॅम पर DM क्यूब मधली पण व्हॅल्यू पाहिजे. एकच मिनिट. What we know? We know that molar solubility is equals to solubility in gram per liter डिवायडेड बाय काय असते तर मोलार मास. हा फॉर्म्युला आहे बाळांनो. काय फॉर्म्युला? मोलार सोल्युबिलिटी. कसली सोल्युबिलिटी? मोलार सोल्युबिलिटी इज इक्वल्स टू काय असते तर सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर लिटर डिवायडेड बाय मोलार मास. मला काय फाइंड करायचं आहे? ग्रॅम पर लिटर म्हणजे ग्रॅम पर DM क्यूब मधला फाइंड करायचं आहे सोल्युबिलिटी. आणि मला ना मोलार मास पण दिले 187.8 दिले. काय दिले? मोलार मास काय दिले? 187 पॉइंट काय दिले तर 8. सो रिअरेंज करायचं काय? मोलार सोल्युबिलिटी into molar mass. Molar solubility into molar mass is equals to solubility in gram per DM cube or gram per liter. मग मला एक सांगा, मोलार सोल्युबिलिटी आपली किती आली आहे? मोल्स पर DM क्यूब मध्ये व्हॅल्यू किती आली आहे? 7.211 into 10 raised to -7. सो इथं 7.211 into 10 raised to -7 into मोलार मास. मोलार मास किती आहे? 187.8 इज इक्वल्स टू काय असणार आहे? सोल्युबिलिटी काय? सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर DM क्यूब. सोल्युबिलिटी इन ग्राम पर DM क्यूब. समझ में आ रहा है? यस और नो? बोला. ह्या दोघांना मल्टिप्लाय करा आणि आन्सर जे असेल ते तुमचं फायनल. मल्टिप्लाय करायला असं म्हणजे टाइम जात असेल तर परत काय करणार आहे? ह्याचा लॉग बघायचा, ऍड करायचा आणि मग काय बघायचा? अँटी लॉग.
ह्याचा लॉग बघायचा, ह्याचा लॉग बघायचा, ऍड करायचा आणि मग काय बघायचा, अँटी लॉग. नो डाऊट तुमची जर ही व्हॅल्यू मोठी येत असेल म्हणजे डेसिमल 3-4 नंबर नंतर नेत असेल तर शिफ्ट करायचे डेसिमल. चला सॉल्व करा. इथे बघा 7.21 into 10 raised to minus 7 into 187.8 चा 1354.24 येते into 10 raised to minus 7 is equals to solubility in grams per काय आहे तर dm cube. बाळांनो हे 1354 आहे ना, ह्याचे 3 डेसिमल शिफ्ट करा. किती डेसिमल शिफ्ट करा म्हणजे हा किती येणार आहे 1.354 into -7 + 3 -7 + 3 -4 ग्रॅम पर dm क्यूब. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही एवढं सगळं लफडा केलाच का तर तुम्हाला काय पाहिजे होती ग्रॅम पर dm क्यूब म्हणजे ग्रॅम पर लिटर मध्ये काय पाहिजे होती बाळांनो तुम्हाला सोल्युबिलिटी. ग्रॅम पर लिटर मध्ये तुम्हाला काय पाहिजे होती सोल्युबिलिटी. समजतंय कॉन्सेप्ट येस ऑर नो. बरं अजून एक सांग, जर तुमचं असं असलं असतं एस म्हणजे जी काय व्हॅल्यू आहे ती रेस टू काय असली असती 3 क्यूब रूट असलं असतं. हे बघा असं क्यूब रूट असेल, क्यूब रूट ऑफ सोल्युबिलिटी, क्यूब रूट ऑफ सोल्युबिलिटी एस रेस टू 1/3 लिहिताय तुम्ही. एस रेस टू 1/3 मग त्याचं लॉग काढायचं कसं म्हणजे आन्सर कसं काढायचं तर 1/3 इंटू लॉग ऑफ जे काय व्हॅल्यू आहे ती घ्यायची. म्हणजे ही जी एस आहे व्हॅल्यू 1.234 त्याचं लॉग घ्यायचं, त्याला डिवाइड बाय काय करायचं 3 आणि मग काय करायचं अँटीलॉग. फोर्थ पॉवर असेल, फोर्थ रूट असेल मयंक, फोर्थ रूट असेल असं इथं जर फोर्थ रूट असेल तर फोर्थ रूट ऑफ एस म्हटलं असेल तर तो काय येणार आहे एस रेस टू 1 बाय काय येणार आहे तर 4. एस रेस टू 1/4 म्हणजे 1/4 लॉग टू द बेस 10 एस चा काय असणार आहे तर अँटीलॉग. येते लक्षात येस और नो, येस और नो. ठीक है सॉल्व करो. हो गया ये वाला पार्ट. If 20 centimeter cube of 0.05 molar BaNO3 are mixed with 20 centimeter cube of 0.0020 molar NaF, will BaF2 precipitate if KSP of BaF2 is 1.7 into 10 raised to -6. सगळ्यात पहिला गिवन लिहूया. गिवन काय आहे KSP. कोणासाठी KSP आहे BaF2. BaF2 साठी KSP किती दिले 1.7 into 10 raised to काय आहे -6. बरं मला दिलंय काय, मला असं दिलंय की 20 सेंटीमीटर क्यूब ऑफ 0.05 मोलार BaNO3 ट्वाइस आहे म्हणजे ही सॉल्ट आहे. ही BaNO3 ट्वाइस जर डिसोशिएट झाली तर काय देणार आहे Ba2 प्लस प्लस 2 टाइम्स NO3 काय देणार आहे तर मायनस. Ba2 प्लस प्लस NO3 काय असणार आहे तर मायनस. मला सांगा BaNO3 चं कॉन्सन्ट्रेशन किती होता 0.05 मोलार. मग हे पण काय असणार आहे Ba2 प्लस पण 0.5 मोलार असणार आहे आणि 2 into 0.05 काय असणार आहे NO3 कारण NO3 डिसोशिएट झाल्यानंतर ना किती मोल झाले, किती मोल झाले 2 मोल झाले. किती मोल झाले 2 मोल्स. नेक्स्ट NaF सोडियम फ्लोराइड. NaF डिसोशिएट होऊन काय देणार आहे Na प्लस आणि काय देणार आहे तर F मायनस. मग NaF चं व्हॅल्यू किती असते 0.020 दॅट इज 0.020 ऑफ Na प्लस आणि F मायनस पण किती असणार आहे 0.20. Now one thing here it is very important व्हॉल्यूम. तुम्ही हे किती ml घेतलेला सोल्युशन 20 आणि NaF चं सोल्युशन पण काय घेतला 20. 20 + 20 काय झाला 40 म्हणजे मिक्सचर मिक्स केल्यानंतर ना व्हॉल्यूम काय झालं डबल. काल आपण एक क्वेश्चन बघितलाय तिथे डायरेक्टली म्हटलेलं की तुम्ही इक्वल व्हॉल्यूम घेतलाय म्हणून. इथं व्हॅल्यू दिली आहे, इथं व्हॅल्यू काय दिली तुम्ही BaNO3 20 ml घेतलाय आणि NaF 20 ml घेतलाय. हे 20 ml किती असणार आहे
40 ml. म्हणजे जर तुम्ही दोन्ही मिक्सचर मिक्स केला तर व्हॉल्यूम डबल झाला. आणि मी काल काय सांगितलं, कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स अपॉन काय असतंय, व्हॉल्यूम. मग जर तुमचं दोन मिक्सचर मिक्स केल्यानंतर व्हॉल्यूम डबल झालं तर कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, हाफ होणार की नाही होणार, येस ऑर नो. काल आपण म्हटलं ना, इफ व्हॉल्यूम डबल्स कॉन्सन्ट्रेशन रिड्युसेस टू, हे बघा BaF2 प्रेसिपिटेट व्हायला पाहिजे ना, म्हणजे Ba2 प्लस 2F मायनस कंबाईन होऊन काय देणार आहे, BaF2. ह्याचं आयपी काय असणार आहे, आयपी आयोनिक प्रोडक्ट काय असणार आहे, Ba2 प्लस आणि F मायनस रेस टू काय असते तर 2. बरं, मिक्स केल्यानंतर ना दोघांचं कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस होणार आहे टू हाफ. रिड्यूस काय होणार आहे, हाफला. कसं होणार बघा, हा Ba2 प्लसचं बघा, Ba2 प्लसच्या कॉन्सन्ट्रेशनला काय होतं, Ba2 प्लस किती होता, 0.05 मोलार होता. पण 0.05 मोलार किती मध्ये होता, 20 ml मध्ये. 40 ml मध्ये किती होणार, हे बघा, हे असं रिलेशन आहे. Ba2 प्लस 0.05 20 ml मध्ये होता, 40 ml मध्ये किती होणार, इनडायरेक्ट प्रपोर्शन. कसला प्रपोर्शन, इनडायरेक्ट प्रपोर्शन. सो हा 21 जा आणि हा 22 जा, 2 1 जा आणि 2 0.025. आलं का लक्षात मी काय सांगतेय. सो तुमचा Ba2 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे बाळांनो, Ba2 प्लस इज इक्वल्स टू 0.025 असणार आहे. नेक्स्ट, F मायनस बाळांनो, F मायनस किती होणार आहे कॉन्सन्ट्रेशन, F मायनस पहिला किती होता, 0.020 होता कॉन्सन्ट्रेशन. F मायनस कॉन्सन्ट्रेशन किती होता, 0.02. किती मध्ये, 20 ml मध्ये. 40 ml मध्ये किती असणार, इनडायरेक्ट प्रपोर्शन 0.020 20 मध्ये, 40 मध्ये किती असणार असं. सो हा 21 जा आणि हा 2 जा, हा 2 1 जा आणि हा 0.010. सो F मायनस कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, 0.01 मोलार आणि हा 0.025 मोलार. ठीक आहे, आता फाइंड करूया आयपी. आयपी इज इक्वल्स टू काय असते, आयपी इज इक्वल्स टू काय असते, आयपी इज इक्वल्स टू Ba2 प्लस आणि F मायनस रेस टू 2. Ba2 प्लस ची व्हॅल्यू किती आहे, 0.025 इंटू F मायनस ची व्हॅल्यू किती आहे, 0.01 चा स्क्वेअर घ्यायला लागणार आहे. 0.01 चा काय घ्यायला लागणार आहे, स्क्वेअर. 0.01 चा काय घ्यायला लागणार आहे, स्क्वेअर. सो इथं काय असणार आहे, 0.01 चा स्क्वेअर. सो इथं काय असणार आहे, 2.5 इंटू 10, 2.5 नाही 25 घेते मी डायरेक्टली. 25 इंटू 10 रेस टू -3 इंटू 1 इंटू 10 रेस टू -2 चा स्क्वेअर. सो 25 इंटू 10 रेस टू -3 इंटू 10 रेस टू -4, -2 इंटू 2, -2 इंटू 2 काय येणार आहे, -4. सो इथं काय येणार आहे, 25 इंटू 10 रेस टू काय येणार आहे तर -7. 25 इंटू 10 रेस टू काय येणार आहे, -7. आता 25 इंटू 10 रेस टू -7 ला असं लिहू शकते का, 2.5 इंटू 10 रेस टू -6 लिहू शकते, येस लिहू शकते. मग आयपी ची व्हॅल्यू एवढी आहे आणि केएसपी ची व्हॅल्यू किती होती बाळांनो, केएसपी इज इक्वल्स टू किती आहे, 1.7 इंटू 10 रेस टू -6. मग काय होणार, प्रेसिपिटेट होणार की नाही होणार, सांगा की. आयपी ग्रेटर आहे का कमी आहे, आयपी इज ग्रेटर दॅन काय तर केएसपी. देअरफॉर व्हॉट, प्रेसिपिटेशन will occur. IP is greater than KSP, therefore precipitation will occur. आपला प्रश्नच आहे ना की प्रेसिपिटेशन होतंय की नाही होत. काय केलं समजते का, इथं ना
तुम्ही जेव्हा दोन सोल्युशन मिक्स करणार, मिक्स केल्यानंतर मिक्सचरचं खूप इम्पॉर्टंट आहे. मिक्स केल्यानंतर व्हॉल्यूम मध्ये काय फरक पडला? तुम्ही इनडायरेक्ट प्रपोर्शन बघितलाय ना, इनडायरेक्ट प्रपोर्शन. एक वाढलं तर एक काय होतंय? कमी. त्यामुळे तिथे आपण x इंटू वाय इज इक्वल्स टू के घेतो. आणि डायरेक्ट प्रपोर्शनला x अपॉन वाय इज इक्वल्स टू के घेत असतो. हे मॅथ्सचं बेस आहे. येस ऑर नो? सो आपण इथं तोच लॉजिक वापरलाय की 0.05 20 ml मध्ये आहे, तर BA2 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन 40 मध्ये किती असणार, म्हणून 40 इथं शिफ्ट केलं. येतंय लक्षात? किंवा अजून खूप स्कीमर टाइप मध्ये आपण कालच बघितलंय की मी सांगितलं किंवा आपण इथं बघितलं की 20 प्लस 20 40. व्हॉल्यूम काय झाला? डबल. व्हॉल्यूम जर डबल झाला तर माझं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे? हाफ. व्हॉल्यूम जर डबल झाला तर माझं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे? हाफ. कॉन्सेप्ट लक्षात येतेय का? येस ऑर नो? लिहून घ्या.